शास्त्रीनगर नंबर 1 मधील ठाणे महानगरपालिकेच्या मोकळ्या भूखंडावर आणि विकास आराखड्यामध्ये आरक्षित असलेल्या रस्त्यावर भूमाफियांकडून अनधिकृत गाळे बांधण्यात येत आहेत। या जागेवर मुख्यमंत्र्यांच्या विशेष निधीतून ज्येष्ठ नागरिक कट्टा आणि आरोग्य केंद्र उभारण्याचा प्रस्ताव माजी नगरसेवक हनुमंत जगदाळे यांनी मंजूर केला आहे। तशी वर्क ऑर्डरही निघाली आहे। या संदर्भात उपायुक्त वर्तकनगर सहाय्यक आयुक्तांकडे वारंवार तक्रार करूनही अतिक्रमणावर कारवाई होत नसल्याने शास्त्रीनगरवासियांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे। तर माजी नगरसेवक हनुमंत जगदाळे यांनी आयुक्तांना निवेदन देऊन अतिक्रमण करणाऱ्यांवरती गुन्हा दाखल करून भूखंड मोकळा करण्याची विनंती केली आहे। शास्त्रीनगर हा विभाग कामगार वस्ती असलेला भाग आहे। येथील रहिवाशांना ठाणे महानगरपालिकेच्या माध्यमातून चांगली आरोग्य सेवा मिळावी यासाठी ठाणे महानगरपालिकेच्या मोकळ्या भूखंडावरती आरोग्य केंद्र जगदाळे यांनी मंजूर केला आहे। मात्र हा भूखंडच आता भूमाफियांनी गिळंकृत करायला सुरुवात केली आहे। तर हत्तीपूलकडून शास्त्रीनगर नाक्याकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्यालगत वन विभागाच्या भिंतीला लागून असलेल्या मोकळ्या जागेवरती ज्येष्ठ नागरिक कट्टा उभारण्याचा प्रस्तावही मंजूर आहे। या दोन्ही कामांना मुख्यमंत्र्यांचा विशेष निधी मंजूर झाला आहे। तशी वर्क ऑर्डरही निघाली आहे। मात्र आचारसंहिता असल्याने काम सुरू करण्यास दिरंगाईचा फायदा घेत भूमाफियांनी या जागाच बळकावल्या आहेत। आरोग्य केंद्राच्या जागेवरती गाळे बांधण्यात आले आहेत, तर ज्येष्ठ नागरिकांच्या कट्ट्याच्या जागेवरती अनधिकृत बांधकाम उभारण्यास प्रारंभ झाला आहे। धक्कादायक बाब म्हणजे उपायुक्त वर्तकनगर प्रभाग प्रतिनिधीचे सहाय्यक आयुक्त यांच्याकडे तक्रार करूनही अद्याप कोणतीही कारवाई केली नाही। तर माजी नगरसेवक हनुमंत जगदाळे यांनी आयुक्तांना पुन्हा स्मरणपत्र देऊन कारवाई करण्याची मागणी केली आहे। नम्रपणे या ठिकाणी निवेदन करेन की माननीय मुख्यमंत्र्यांनी शास्त्रीनगर सारख्या विभागामध्ये त्या ठिकाणी एखादं आरोग्य केंद्र असावं, त्याचबरोबर त्या विभागातील नागरिकांना खुलं वातावरणामध्ये बसण्यासाठी जागा मिळावी म्हणून ज्येष्ठ नागरिक कट्टा असावा, अशा प्रकारची विनंती माननीय मुख्यमंत्र्यांच्याकडे मी केल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी त्या ठिकाणी विशेष निधी म्हणून 2-2.5 कोटी त्या ठिकाणी दिले आणि एक चांगल्या प्रकारचं आरोग्य केंद्र त्या विभागामध्ये करण्यासंबंधीच्या सूचना केल्या आणि त्या पद्धतीनं ठाणे महापालिकेच्या प्रशासनाने सर्व प्रोसिजर करून त्या ठिकाणी वर्क ऑर्डर सुद्धा देण्यात आली। अशी वर्क ऑर्डर दिलेली असताना निवडणुकीच्या आचारसंहितेमुळं आम्हाला त्या ठिकाणी काम चालू करता आलं नाही, परंतु आताच पुढच्या आठवड्यात आम्ही माननीय मुख्यमंत्र्यांची वेळ घेऊन त्या ठिकाणी काम चालू करणार होतो। पण त्यामध्येच निश्चितच त्या मोकळ्या जागेवरती आता काल परवामध्ये 3-4 गाळे करण्याचं काम काही स्थानिक लोकांनी त्या ठिकाणी केलं आणि म्हणून हे काम प्रशासक वास्तविक पाहता ही तक्रार माननीय मुख्यमंत्र्यांच्याकडे ताबडतोब करावायची होती, परंतु माननीय मुख्यमंत्र्यांच्या व्यस्त कार्यक्रमामुळे मला त्यांच्यापर्यंत जाऊन ही तक्रार करता आली नाही। तरी सुद्धा निश्चितच आम्ही येत्या सोमवारी किंवा मंगळवारी माननीय मुख्यमंत्र्यांच्या हे निदर्शनास आणणार आहोत की अशा प्रकारची प्रवृत्ती अशा भागामध्ये सरकारी जागेवरती या ठिकाणी सार्वजनिक हिताचं काम होत असताना सार्वजनिक हित बाजूला ठेवून स्वहिताच्या कामासाठी जर कोणी अशा प्रकारे काम करत असेल तर त्यांच्यावरती त्या बांधकामावर कारवाई आणि त्या व्यक्तीवर कुठल्याही प्रकारची कडक कार्यवाही व्हावी, अशा प्रकारची माननीय मुख्यमंत्र्यांच्याकडं आम्ही सोमवारी मंगळवारी करणार आहोत। तत्पूर्वी ठाणे महापालिकेचे आयुक्त, अतिरिक्त आयुक्त, उपायुक्त, अतिक्रमण विभागाचे प्रमुख, सहाय्यक आयुक्त या सर्वांच्या निदर्शनास या सर्व गोष्टी आणल्यात, तरी सुद्धा कोणत्याही प्रकारची कारवाई न होता त्या ठिकाणी 3 गाळे आज तयार दिसत आहेत। भविष्यात गाळे करण्याची त्यांची तयारी आहे। तर या सगळ्या गोष्टीला आळा बसला पाहिजे, झालेलं बांधकाम तोडलं पाहिजे आणि ज्यांनी बांधकाम केलं त्यांच्यावर कडक कार्यवाही व्हायला पाहिजे, अशी माझी मागणी आहे। असतील याच्यामध्ये एक तर राजकीय दबाव असेल किंवा अधिकाऱ्यांचा सहभाग असू शकतो, दोन्ही मधनच हे निश्चित प्रकारे होतं।